तर सगळ्याला आवडेल असं ही भातापासून पदार्थ केला आहे. आपला भातही वाया जाणार नाही आणि सगळी कौतुकानं घरातली माणसं खातेली असंही वडं झाले. तर वरनं कुरकुरीत आतनं मऊ लुसलुशीत कसं आहे बघा. हो का, भातापासून हे असे वडे तयार केले. ते कोणाला वाटणार नाही भातापासून आपण केलं आहे. नमस्कार ताईओ, अक्कीच्या रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज एक आपण नवीन रेसिपी करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही रात्रीचा भात आहे. ह्या भाताचं करायचं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सारखा तीच भात फोडणीचा म्हणा पांढरा म्हणा भात खाऊन लेकराला बी कटाळ येतो किंवा आपल्याला बी येतोय. म्हणून ह्या भातापासून काय तयार होतंय ती रेसिपी करूया. हे बघा, हे वाटीवर भात आहे. हे मिक्सरला बारीक करून घेते न पाणी घालता. असं जे वर ही मिक्सरला मी फिरवून घेते. हे असं होतंय. लई पाणी वतायचं नाही. तुमच्याकडे रात्रीचा जर भात शिल्लक नसला, तुम्ही सकाळी जर केला असला तर गरम गरम भात कधी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालायचं नाही, गार भातच घालायचा. हे का असं पाणी ओतून बारीक करून घेतले. भात चिकट आहे, सहज निघत नाही. हाताने काढून घेते. थोडासा ओवा टाकून घेते. ह्यात अर्धा चमचा जिरी टाकून घेते. ह्यात 5-6 पाने कढीपाल्याची मी चिरून घेतली ती पण टाकून घेते. 2-4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले ती बी टाकून घेते. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली ती बी टाकून घेते. ही एक मोठा कांदा चिरून घेतला आहे ते टाकून घेते. भातात पहिलेच मीठ असते, थोडंसं टाकून घेते. चवीपुरतं मीठ टाकते. ह्यात हाताने सगळं कालवून घेते. ही वाटीवर बारक्या वाटीनं तांदळाचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी टाकायचं, उरलेलं ठेवून टाकायचं, लागलं तर घ्यायचं. थोडासा खायचा सोडा टाकून घेते. त्याच्यावर पाणी ओतते कारण ती सोडा चौकडी इरगळून सगळीकडे लागला पाहिजे म्हणून थोडं पाणी ओतून मळायचं. असं हे बघा, ह्याचा अजून काय गोल गोळा येत नाही. 2 चमचे पीठ टाकून घेते अजून. हे अन्न वाया जाऊ नये म्हणून त्याच्यापासून वेगवेगळं पदार्थ करून आपण सगळ्यांनीच ही वेगवेगळं पदार्थ करून खायचं. असं वाया न घालवता कुठल्याही प्रकारचं काय बी करून खायचं. असा गोळा आला पाहिजे म्हणजे हे पीठ आता करण्यास काय बी करू दे त्यासाठी बराबर झाले. आता हे पीठ तयार झाले. तुम्ही आत्तासुद्धा केलं तर चालतंय कारण मी आता ही 5 मिनटं ठेवून टाकते. असंच ह्यासोबत खायला मी चटणी करून घेते. पहिलं खोबरं आहे टाकून घेते. ह्यात 4 मिरच्या आहेत त्या टाकून घेते. कोथिंबीर आहे ती बी टाकून घेते. थोडंसं लसूण 4-5 पाकळ्या आहेत त्या टाकून घेते. थोडीशी जिरी टाकून घेते. थोडंसं दही टाकून घेते. दही टाकलं थोडं मी. ह्यात थोडं चवीपुरतं मीठ टाकते. मी आता ही बारीक करून घेते. असं चटणी बारीक करून झाली. ह्यात थोडंसं ह्या चमच्यानं 2 चमचे पाणी ओतलं आहे. चटणीची चव चांगली लागण्यासाठी मी ह्यात थोडी साखर टाकली आहे. कढई तापायला ठेवली. ह्यात थोडं तेल ओतून घेऊया. हिंग टाकून घेते थोडा. हिंग तुम्हाला टाकू वाटलं तर टाका, नाहीतर न टाका कारण हिंगानं वडा छान लागतो. तेल लावून घ्यायचं. हे एवढा असा गोळा घ्यायचा. मला एवढाच घ्यायचा आहे. तुम्हाला केवढा घ्यायचा तुम्ही घ्या. हे असं मधनं मेंदू वड्यासारखा आकार द्यायचा ह्याचा. हे असं मला हातावर करायला बरं वाटतं म्हणून मी हातानं करते. तुम्हाला जर असं नगं वाटत असेल तर तुम्ही केळीच्या पानावर किंवा एखाद्या मेन कागदावर करून घ्या असं वडे. आता हे सोडून घेते. आता कसं आहे, माझ्याकडे एवढी छोटीच कढई आहे म्हणून मी ह्यात 3च बसते ती म्हणून ह्यात 3 सोडली ती मी. तुमच्याकडे मोठी असली कढई तर जेवढी बसतील तेवढी सोडून घ्या. वडं सोडून 1-2 मिनटं हलवायचं नाही. 1-2 मिनटं झाली का मग ह्याला हलवून बघायचं. पलटत रे, घेऊ का पलटत आहे असं पलटी करून घ्यायचं. हो का, मध्यम गॅसवरच तळून घ्यायचं. मोठा गॅस केला तर वरनं भरभर लाल होईल आणि आतनं कच्चं राहील. लईच बारीक करचाल तर वडं तेल पेतेत. ह्याला लाल कलर आलाय. आता ही वडं तळून झाले तर आता काढून घेऊया. बघा तुम्ही आवाज ऐकचाल, कडंग कडंग झाली त्याशी.
हे बघा, भातापासून हे असे वडे तयार केले. ते कोणाला वाटणार नाही भातापासून आपण केलं आहे. सगळी कौतुकानं घरातली माणसं खातेली असंही वडं झाले. तर अन्न पण वाया जात नाही आणि खायला ही असं एकदम टेस्टी आणि कुरकुरीत झालं आहे. कसा लाल खमंग भाजला आहे. तुम्हाला मोडून दावते आतनं पण कसा आहे. वरनं कुरकुरीत आतनं मऊ लुसलुशीत कसा आहे बघा. हो का, ही केली खोबऱ्याची चटणी आणि ही वडा खायला लय मस्त लागतं. ही असं खायची. ही माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा. जर आवडली तर मला कमेंटमधनं सांगा. आणि जरी तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर एक लाईक करा.